एक लक्षात ठेव, या हिंदूच्या कपड्यावरती तिलक पाहिजे, कारण या तिलकासाठी गेला माझा शंभू राजा. म्हणून आपल्या धर्माचा अभिमान, स्वाभिमान बाळगा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम. बीज वाढवावी नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती बाण घेऊन फिरे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भाड, नाही भीड भाड, तुका म्हणे साणा थोर. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तठे भीमरथ्यं, वरां पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्ग करू प्रथमानमन, पाण्डुरङ्ग करू प्रथमानमन. पांडुरंग करू प्रथमानमन, पांडुरंग करू प्रथमानमन. पांडुरंग करू प्रथमानमन, पांडुरंग करू प्रथमानमन. पांडुरंग करू प्रथमानमन, पांडुरंग करू प्रथमानमन. दुसरे चरणा संतांचिया, संतांचिया. दुसरे चरणा संतांचिया, संतांचिया. दुसरे चरणा संतांचिया, संतांचिया. दुसरे चरणा संतांचिया, संतांचिया. पंचग्रपाधाने कथेचा विस्तारू, पंचग्रपाधाने कथेचा विस्तारू, पंचग्रपाधाने कथेचा विस्तारू, पंचग्रपाधाने कथेचा विस्तारू. पंचग्रपदाने कथेचा विस्तारू, पंचग्रपदाने कथेचा विस्तारू, पंचग्रपदाने कथेचा विस्तारू, पंचग्रपदाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका. 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 पंचग्रपाधाने कथेचा विस्तारू, पंचग्रपाधाने कथेचा विस्तारू, पंचग्रपाधाने कथेचा, पंचग्रपाधाने कथेचा विस्तारू. पंचग्रपदाने कथेचा विस्तारू, पंचग्रपदाने कथेचा विस्तारू, पंचग्रपदाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. पंचकृपाधाने पंचकृपाधाने
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. थोडंसं रिटर्न द्या. 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी राजा शोभा जन्मला. गडवे स्वराज सुखा वली प्रजा परस्त्री माते समान असा होता मुचा राजा. थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला. रायगडी मंदिरी वसे माझा राया त्यांच्या चरणावरी अर्पितो अजन्मही काया. जगदीश्वरासी जोडली ज्यांची छाती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. मुंडवर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला अफजल खान काय त्यानं सिंहाला बिफडला. करीते वंदन मी कुल दैवतेला वीर शुभा संभाजीराजा. करीते वंदन मी कुल दैवतेला वीर शुभा संभाजीराजा. वावा टाळी टाळी. करीते वंदन मी कुल दैवतेला वीर शुभा संभाजीराजाला. करीते वंदन मी कुल दैवतेला वीर शुभा संभाजीराजाला. टाळी एक टाळी एक. तो दुश्मनाला भिडला पुढं. ओ मुंडवर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. मुंडवर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्यानं सिंहाला टाळी वाजवा सर्वांनी टाळी. खान काय त्यानं सिंहाला बिफडला. करीते वंदन मी कुल दैवतेला वीर शुभा संभाजीराजा. करीते वंदन मी कुल दैवतेला वीर शुभा संभाजीराजाला. करीते वंदन मी कुल दैवतेला वीर शुभा संभाजीराजाला. करीते वंदन मी कुल दैवतेला वीर शुभा संभाजीराजाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. जय श्रीराम. जय जय श्रीराम. बसलेले एकदा पुन्हा तुमचा आवाज मला ऐकायचा आहे. एकदम मोठ्यानं बोलायचंय बरं. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. जय श्रीराम. जय जय श्रीराम. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळी वाजवा. खरं सांगू आज माझं भाग्य आहे. आज मला इथं कीर्तन करायला मिळालं. कारण सर खरं सांगू माझ्या राजाचं नाव घेतल्यावर आपल्या अंगात जे रक्त सळसळतं आज ते तुमच्यामध्ये मला पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळी वाजवा एक तरुण मुलांचं. खरंच माझ्या राजाचं नाव घेतल्यावरती आपल्या अंगावरचे शहारे असे उभे राहिले पाहिजेत रे. हे माझ्या राजाचं नाव घेतलं ना आपल्या अंगातलं रक्त
असं सळसळलं पाहिजे. हिंदूंनो, असं माझ्या राजाचं तुमच्या आमच्या ओठावरती नाव आलं पाहिजे. वा, अभिमान वाटला आज तुमच्या गावाचं मला. सेवेलागी सेवक झालो तुमच्या निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरू. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांची. या विठ्ठल विठ्ठल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम. बीज वाढवावे नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. बसलेले सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? उभं राहिलेल्यांनी बोलायचं नाही, खाली बसलेल्यांनी बोलायचं. सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? नाथ बाबांचा आहे. कोणाचा? पहिला मंडळ, सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? नामदेवरायांचा आहे. कोणाचा? बाबा, सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? तुमच्याकडनं अपेक्षा आहे मला, तुम्ही अभंग गायलाय. वा, टाळी वाजवा. सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे. तो म्हणजे असा, पवित्र अशा इंद्रायणच्या तीरावरती माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या स्पर्शाने पाहून झाली ही अलंकापुरी. नवे नव्हे तर भारतभूमी, नवे नव्हे तर महाराष्ट्रभूमी. आणि या महाराष्ट्रभूमीमध्ये असणारं छोटंसं मोठंसं गाव भोयरा. आणि या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्तही आजचं कीर्तन. खऱ्या अर्थानं गावातील सर्व कार्यकर्ते वर्ग असतील, सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमॅन साहेब, बाहेर गावले काही पाहुणे मंडळ असतील, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझी आजी, बहीण, मावशी, बालदार, चौकदार, दर्दी, गर्दी, तुम्हा सर्वांच्या एकत्रितपणाने हे कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल. सुंदर असं ज्यांनी आयोजन केले, सुंदर असं नियोजन केले, दिव्य भव्य असं ज्यांनी नियोजन केले, खऱ्या अर्थाने ज्यांचं गोड कौतुक गावं असे छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान भोयरा या तरुण मुलांसाठी तर जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो तुमच्या गावाचा. आज तरुण पुढे कुठेतरी आपल्या धर्मासाठी लढते आणि खऱ्या अर्थानं तुमचा सपोर्ट आज या तरुण मुलांना पाहिजे आणि कायम असला पाहिजे. कारण आपल्या मुलांनी देव, देश, धर्म याची सेवा केली पाहिजे. आपल्या लेकरांना आज देव, देश, धर्म कळायला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं गोड असं नियोजन, गोड असं आयोजन आज या ठिकाणी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान या तरुण मुलांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं छत्रपती शंभूराजांचं नाव घेतल्याबरोबर त्या लेकरांना विचारा, त्या तरुण दादांना विचारा की अंगामध्ये काय रग तयार होते माझ्या राजाचं नाव घेतल्याबरोबर. आज तुम्ही खरं सांगू आल्यानंतर माझ्या राजांची मूर्ती पाहिली आणि खऱ्या अर्थानं समाधान वाटलं. खूप सुंदर अशी तुम्ही मूर्ती आणली, तर जोरदार टाळी वाजवा. आणि अशीच माझ्या राजांचा जन्म उत्सव जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या हाताना असाच घडावा अशी ज्ञानोबर आहे तुकोबारायच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. आज कुठेतरी ती तरुण मुलं आज शिवशंभूचा जन्मोत्सव साजरा करतायत, माझ्या संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतायत. त्याचं कारण आहे कुठेतरी माझ्या शंभूरायांचं चरित्र यांच्या मनामध्ये रुजलं असेल. आणि खरं सांगू दादांनो, आज मी या व्यासपीठावरती उभी आहे याचं हेच कारण आहे की कुठेतरी माझ्या राजाचं चरित्र माझ्या मनामध्ये भिनले. त्यामुळे खऱ्या अर्थानं माझ्या राजाच्या चरित्राला हात घालायचं म्हटलं तर प्रश्न पडतो की चरित्राला सुरुवात नेमकी करावी कुठून. खऱ्या अर्थानं कारण माझं राज काय जगलेत, माझं राज काय जगलेत माझं या राज या धर्मासाठी. खरं सांगू
पहिला काळ असा होता वसलेले, त्या काळामध्ये आम्हाला अस्तित्व नव्हतं. त्या काळामध्ये परकीयांची गुलामी करावी लागायची. अरे आया बहिणी वाटवल्या जायच्या, आया बहिणीच्या आबरूचे लिंडावळे काढले जायचे. कोणी दात मागायला जावं तर तोंड दाबलं जायचं, पुन्हा आवाज निघू नये म्हणून माने सकाट छाटलं जायचं. त्याच वेळी या महाराष्ट्रातली एक स्त्री विचार करते की अरे या हिंदुस्थानच्या पुत्राला, ह्या हिंदुस्थानच्या सुपुत्राला आज इथं कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नाही, कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. अरे आया बहिणी बाटवल्या जात आहेत, अरे शेतातली पिकं घोड्याने तुडवले जात आहेत, मंदिरावरचे कळस पाडले जात आहेत, मंदिरातल्या मूर्त्या फोडल्या जात आहेत. अरे कधी थांबतील हे अन्याय अत्याचार? असा कोणीतरी जन्माला यावा. माझ्या मासाहेब जिजाऊ विचार करतायत, असा कोणीतरी जन्माला आला पाहिजे आणि ही 700 वर्षाची गुलामगिरी एका क्षणात थोपवली पाहिजे. त्यावेळेस शहाजीराजे निजामशाहीची चाकरी सोडून शहाजीराजांनी आदिलशाहीची चाकरी स्वीकारली होती. आदिलशाहीचा फरनामा आला. शहाजीराजे, बहातोडीचं युद्ध जवळ येते, बहातोडीच्या युद्धामध्ये मुघलांना पळून लावायचे, ते काम तुमच्याकडे. शहाजीराजे बहातोडीच्या युद्धामध्ये शहाजीराजांची शमशेर तळपत राहिली. बबन शमशेर तळपत राहिली. शहाजीराजांचा विजय झाला. एक 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 मुघल शहाजीराजांनी ताणून ताणून मारला. अरे विजय झाला बहातोडीच्या युद्धामध्ये. शहाजीराजांना असं वाटलं माझ्या पत्नी मासाहेब जिजाऊ ओवाळणीचा ताट घेऊन, आरतीचा ताट घेऊन किल्ल्याच्या महाद्वारामध्ये उभे राहतील. शहाजीराजे घोड्यावरती बसले आणि किल्ल्याकडे निघाले. किल्ल्याच्या महाद्वारामध्ये आले तर जिजाऊ मासाहेब ओवाळणीचा ताट घेऊन उभ्या नव्हत्या. राग आला शहाजीराजांना. तळपायाची आग मस्तका गेली आणि शहाजीराजे राग राग जिजाऊ महापाशी गेले आणि जिजाऊंना म्हणू लागले, का हो तुम्हाला आमचा विजय पटला नाही का? तुम्हाला आवडला नाही का? आम्ही बहातोडीच्या युद्धामध्ये विजय मिळवला, आमची शमशेरी तळपत राहिली, तुम्हाला हे पटलं नाही, आवडलं नाही? जिजाऊ मासाहेबांनी शहाजीराजांकडे असं पाहिलं आणि शहाजीराजांना म्हणतात, ऐका, हेच जर हीच तुमची शमशेर तर स्वराज्य उभं करण्यासाठी तळपत राहिली असती ना, तरी ही जिजाऊ मासाहेब काय आरतीचं ताट घेऊन किल्ल्याच्या बाहेर काय म्हणता? अहो ही जिजाऊ मासाहेब आरतीचं ताट घेऊन घोड्यावरती बसून रणांगणावरती तुम्हाला ओवाळण्याकरता आली असती, रणांगणावरती तुम्हाला ओवाळण्याकरता आली असती. माझ्या जिजाऊ मासाहेबांना असं वाटत होतं हे सगळे 700 वर्षाची गुलामगिरी थोपवावी आणि हिंदवी स्वराज्य उभं राहावं आणि हे हिंदवी स्वराज्य उभं करणारं कोणीतरी जन्माला आलं पाहिजे. त्यावेळेस मासाहेब जिजाऊ 7 महिन्याच्या गरोदर होत्या. शहाजीराजांनी विचार केला, आता इथे जिजाऊ मासाहेबांना ठेवून चालणार नाही. मग कुठे ठेवावं जिजाऊ मासाहेबांना? कुठे ठेवावं? कुठे त्यांची सुरक्षा होईल? कुठे बरं ठेवावं जिजाऊ मासाहेबांना? त्यावेळेस शहाजीराजांच्या समोर विराजमान झाला गड. 8ही बाजूने प्रशिस्त प्रशांत मंदिर आणि मध्यंतरी विराजमान झाला गड. गड शिवनेरी आल्या 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 माझ्या मासाहेब शिवनेरी गडावरती आल्या. शिवनेरी गडाचे गडतोजी आहे शिदोजीराव विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या सहवासामध्ये जिजाऊ मासाहेब राहू लागल्या. जिजाऊ मासाहेबांचा नित्यक्रम असायचा, सकाळी लवकर उठावं, स्नान संध्या उरकावी आणि त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी पूजा अर्चा करायची. शिवनेरीवरती शिवाई देवीचं मंदिर होतं, त्या ठिकाणी गेल्या आणि पूजा अर्चा चालू झाली. जिजाऊ महासाहेब पूजा अर्चा करत असताना ऐका रे हिंदूंनो, जिजाऊ महासाहेबांच्या कानावरती एक टाहो पडला. आई ग आई, आई वाचवा वाचवा वाचवा, या नराधमानं माझ्या इज्जतीचे माझ्या आबरू लुटली, वाचवा कोणीतरी मला, वाचवा ग, वाचवा वाचवा वाचवा. जिजाऊ महासाहेब तडकन उठून उभे राहिल्या. तळपायाची आग मस्तकाला गेली. पळत 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 महाद्वाराच्या किल्ल्यापर्यंत महाद्वारापर्यंत गेल्या. तेवढ्यात लक्ष्मीबाई आली. वंश पुढे चाललात. जाऊ दे की बाई जाऊ दे, कुणीतरी माय माऊलीची आबरू धोक्यात आहे, मला वाचवलं पाहिजे तिला, तिची आबरू लुटली जाते ग, जाते तुझी आबरू लुटली जाते, मला तिला वाचवलं पाहिजे. मासाहेब कोणाची म्हणून आबरू वाचवणार, कोणाच्या म्हणून आबरूला हात देणार मासाहेब जिजाऊ? अहो काल परवा एक सासून ऋषी नांदायला आली हो या गावामध्ये. अहो आपल्या नंदेला घेतला बाहेर पडली
आणि तिच्यावरती पडली एका हैवानाची किरडी नजर. त्या हैवानाच्या मनामध्ये भरली. त्यानं दिवसा डोळ्या घोड्यावरती टाकून नेली. आबरूचे ढिंडावळे काढले. मातीतला कणाना कणा शहारला मासाहेब. तिच्या दादल्याला कळालं. दादला पळत आला. काय झालं पाहिलं तर त्या यवनाने त्या दादल्यावरती नजर टाकली आणि त्या दादल्यावरती नजर पडल्यानंतर त्या यवनाची निघाली चमचमती शमशेर आणि उभा कापला उमासाहेब. उभा कापला. अन्याय अत्याचार झाला. जिजाऊ मासाहेब, कोणाकोणाच्या अब्रूला म्हणून हात देणार तुम्ही, कोणाकोणाची अब्रू म्हणून वाचवणार तुम्ही जिजाऊ मासाहेब. जिजाऊ मासाहेब पुन्हा निमूटपणे शिवाई देवीच्या मंदिरामध्ये जाऊन बसल्या. पूजा अर्चा करताना तेवढ्यात थोडासा वेळ गेला आणि तेवढ्यात एक हेर धावत आला. मुजरा करता झाला. मासाहेब मुजरा काय झालं बोला. घामा नाही डबडबलेला, पूर्ण घाम त्याच्या अंगामधून फुटत होता. सांगा काय झालं. मासाहेब जिजाऊ, तुमचे वडील, तुमचे दोन्ही भाऊ आणि कवळ्यामध्ये वयामध्ये असणारा तुमचा भाचा त्या सुलतानाला देवगिरी किल्ल्यावरती कुर्णी साथ करायला गेले होते. सुलतान दरबारातून निघून गेला. सुलतानाचा कट कळला नाही. निघाला यवनाच्या शमशेर आणि त्या ठिकाणी तुमच्या वडिलांचा, तुमच्या दोन्ही भावांचा आणि कवळ्या वयामध्ये असणारा तुमच्या बाशाचा खून झाला. मासाहेब जिजाऊ, तुमच्या माहेरच्या माणसांनी देवगिरी नाहून निघाली. अरे तळपायाची आग मस्तकाला गेली. कडकडल्या बासाहेब जिजाऊ. अरे ज्या बसले घराण्याच्या जीवा, अरे ज्या जाधवरावांच्या जीवावरती ही सुलतानी सत्ता उभी राहिली होती, त्या जाधवरावांचा कत्तल भर दरबारात होता बाबा. अरे कोण थांबवेल हे, कोण वाचवेल हे. एका क्षणात मासाहेब जिजाऊंचं माहेर संपलं. त्यांचे वडील गेले, दोन्ही भाऊ गेले, छोटा भाचा यशवंत सुद्धा गेला आणि पूर्वीच्या प्रथेनुसार बाबा त्यांच्या बायका सुद्धा काय गेल्या, सती गेल्या आणि जिजाऊ मासाहेबांचं माहेर मात्र एका मिनिटात संपलं. माहेरपणाचा सुखाचा घास जिजाऊंचा एका मिनिटामध्ये संपला. राग आला जिजाऊ मासाहेबांना. जिजाऊ मासाहेब 7 महिन्याच्या गरोदरीत जिजाऊ मासाहेबांच्या पोटामध्ये छत्रपती शिवाजीराजे वाढत होते. काय करावं, जिजाऊ मासाहेबांनी अन्नपाण्याचा त्याग केला. लक्ष्मीबाई जिजाऊ मासाहेबांपाशी येतात आणि लक्ष्मीबाई जिजाऊ मासाहेबांना म्हणतात, जिजाऊ मासाहेब, तुम्ही 7 महिन्याच्या गरोदर आहात. जिजाऊ मासाहेब, अहो अन्नपाण्याचा त्याग करू नका हो. अन्नपाणी ग्रहण करा. तुमचं नाही तर तुमच्या पोटामध्ये वाढणाऱ्या लेकराचा तरी विचार करा हो आई साहेब. करा ना हात लेकराचा विचार. वंश तुम्हाला डोहाळे नाही का हो लागले वंश. आजकालच्या महिलांना डोहाळे लागतात हो वंश. कसले माता माऊले हो. आजकालच्या महिलांना डोहाळे लागतात चिंचेचे, बोऱ्याचे, आवळ्याचे. मासाहेब तुम्हाला नाही का लागले चिंचेचे, बोऱ्याचे, आवळ्याचे डोहाळे. तुम्हाला नाही खाऊ वाटत चिंचे, बोरा, आवळे. मासाहेब म्हणतात, बाई ग मला काही खावंसं वाटत नाही, मला काही पिवंसं वाटत नाही. तेवढ्यात एक दुसरा हेर धावत आला. मुजरा करता झाला. मासाहेब मुजरा काय झालं बोला. आता सहन होत नाही, सांगा लवकर. आता धीर धरवत नाही, सांगा लवकर. आता धीर धरवत नाही, सांगा काय झालं. मासाहेब जिजाऊ भोसले घराण्याची कुलवधू पंचवटीवरती स्नान करण्याकरता गेली होती. तिच्यावरती पडले एका हैवानाची नजर. त्याच्या मनामध्ये भरली. त्याने दिवसा डवळे अन्याय अत्याचार केले. मासाहेब जिजाऊ भोसले घराण्याच्या इज्जतीला धक्का लागल्याबरोबर, अब्रूला धक्का लागल्याबरोबर जिजाऊ मासाहेब कडकडल्या. उठून उभ्या राहिल्या. हाताच्या मुठी आवळल्या. सूर्यासारखं तेज माझ्या मासाहेब जिजाऊच्या चेहऱ्यावरती चमकत होतं आणि कडकडल्या. मासाहेब जिजाऊ गेल्या त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि त्या वंश आणि लक्ष्मीबाईला म्हणू लागल्या, लक्ष्मीबाई तुम्ही म्हणताना सावं, तुम्हाला काही डोहाळे लागले नाही का. तुम्हाला काही खावंसं वाटत नाही का. तुम्हाला काही पिवंसं वाटत नाही का. हा लागले मला डोहाळे, लागले मला डोहाळे. ऐका माझे डोहाळे ऐकायचेत का. अरे ऐका जिजाऊ मासाहेबांचे डोळे ऐका. अरे मला असं वाटतं जिरी टोप प्रदान करावा, चिलखत म्यान करावी, चमचमती शमशेर घ्यावी आणि ज्या कोणी नराधमाने आया बहिणीवरती अन्याय अत्याचार केले मांडी ठोकावी, कोणीला टाच मारावी आणि ज्या कोणी नराधमाने आया बहिणीवरती अन्याय अत्याचार केले ना त्यांची वरच्यावर शिर आणि धडा उडवावी असे आम्हाला डोहाळे लागलेत. जिजाऊ मासाहेब कडकडल्या. त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि त्या शिवाई देवीला बोलू लागल्या, ए आहे अगं कशी ग तू गप्प बसली. अगं हे अन्याय अत्याचार स्वतःच्या उघड्या डोळ्याने पाहते. आई असं जाग व्हावं लागेल आई तुला. गप्प बसून चालणार नाही आई.
ए आई ऐक. आणि जिजाऊ मासाहेबांना घराणं गायलं. मासाहेब जिजाऊ म्हणू लागल्या, ए अंबिकेला चंडिके वरदायने वरदान दे, उन्मती सिंहासनी चिर फाडण्या माझा पुत्र दे. जिजाऊ मासाहेबांना घराणं मांडलं. जुलम हा माकार दाटला लावून तू येई, जुलम हा माकार दाटला लावून तू येई. जागी होई तू शिवाई, जागी हो आई तू धाव शिवाई, जागी होई तू धाव शिवाई, जागी होई तू धाव शिवाई. हो जुलम हा माकार दाटला लावून तू येई, जुलम हा माकार दाटला लावून तू येई. जागी होई तू धाव शिवाई, जागी होई तू धाव शिवाई, जागी होई तू धाव शिवाई. जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, धाव आई धाव शिवाई, जाग शिवाई, धाव आई जाग शिवाई, धाव आई जाग शिवाई, आई जाग आई जाग शिवाई, हो जागी होई तू धाव शिवाई, जागी होई तू धाव शिवाई. जागी हो आई तू धाव शिवाई, जागी हो आई तू धाव शिवाई. हो अत्याचार झाला ग, हो अत्याचार झाला ग, प्राणखंडियाला ग, अन्यायाला फोडीत वाचा पुत्राचा हा दे. धाव आई जाग शिवाई, 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 हो जागी होई तू धाव शिवाई, जागी होई तू धाव शिवाई, जागी हो आई तू धाव शिवाई, जागी हो आई तू धाव शिवाई. हो जन्माशा बाळाला दे, वरदान आम्हाला दे, हो जन्माशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे. रंधुरंध्र शिवाचा पुत्र असा आम्हाला दे. धाव आई जाग शिवाई, 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 जाग आई जाग शिवाई, धाव आई जाग शिवाई, धाव आई जाग शिवाई. जागी होई तू धाव शिवाई, 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 हो जागी होई तू धाव शिवाई, जागी होई तू धाव शिवाई. ऐका, माझ्या जिजाऊ मासाहेबांना घराणं म्हटलं आणि त्या शिवनेरीच्या शिवाई देवीनं, माझ्या आई तुळजाभवानीनं, त्या माझ्या शिवाई माझ्या जिजाऊ मासाहेबांचं घराणं ऐकलं आणि 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. राजा जन्माला आलं आणि
राजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आणि राजांनी शिकवलं आम्हाला जगायचं कसं, मरायचं कसं, ह्या भगव्यासाठी लढायचं कसं, हे आमच्या राजानं आम्हाला शिकवण दिली. अरे म्हणून तर माझ्या राजाला म्हणतात जाणता राजा. का म्हणतात? तो जनतेची काळजी करतो, जनतेच्या हिताचा विचार करतो, गोरगरिबाच्या मनापर्यंत पोचतो, भगव्याचं रक्षण करतो. म्हणून माझ्या राजाला म्हटलं जातं शिवशाहीचा. म्हणून माझ्या राजाचं जाणता राजा म्हणून माझ्या राजाला म्हटलं जातं. अरे आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण भाग्यवान आहे बसलेले. या आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या राजाला छत्रपती पदवी ही मिळाली. कोणी दिली तर ऐका. छत्रपती शिवाजीराजे तुकोबारायांच्या कीर्तनाला गेले. छत्रपती शिवाजीराजे तुकोबारायांच्या कीर्तनाला गेले. खाली मांडी घातली, तुकोबारायांचं कीर्तन ऐकू लागले. कोण? छत्रपती शिवाजीराजे. आणि तुकोबारायांनी कीर्तनातून सांगितलं माणसाने आयुष्यामध्ये कधीही व्यसन करू नये, कधीही आपल्या आयुष्यामध्ये परस्त्रीचा काय करू नये, अपमान करू नये, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये. माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं. कीर्तन झालं आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पाया पडण्याकरता राज गेलं. राजा चरणावरती नतमस्तक झालं आणि छत्रपती शिवाजीराजांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले, महाराज तुम्ही शिव, तुम्ही शिव, तुमचं नाव शिवाजी. छत्रपती ऐका, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वये. छत्रपती पदवी कुठून मिळाली असेल तर या महाराष्ट्राच्या मातीतून आपल्या राजाला छत्रपती पदवी मिळाली. नाहीतर अगोदर सुद्धा राजे होते, परंतु त्यांच्या नावाच्या अगोदर छत्रपती हे नाव लागत नव्हतं. मग छत्रपती हे नाव कोणाच्या नावासमोरून लागायला लागलं तर माझ्या छत्रपती शिवाजीराजांच्या नावासमोरून छत्रपती ही पदवी लागायला लागली. माझ्या राजानं स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं माझ्या राजानं. पण एक मोठंसं संकट आलं. अफजल खान 40,000ची फौज घेऊन महाराष्ट्रावरती अफजल खान निघालाय. महाराष्ट्राकडे येण्याची मोहीम अफजल खानानं काढली. आणि इकडे एक संकट आलं होतं, परंतु इकडे दुसरं आनंदाची बातमी होती. पुरंदर ललकारणार होता आणि पुरंदरवरती छत्रपती शिवाजीराजांना पुत्र होणार होता. आणि पुरंदरवरती माझ्या सईबाई राणी सरकार आहेत. सईबाई राणी सरकारांच्या पोटामध्ये दुखायला लागलं, पोटामध्ये दुखायला लागलं. ज्यावेळेस सईबाई राणी सरकारांच्या पोटामध्ये शंभूराजे वाढत होते त्यावेळेस सईबाई राणी सरकार आजारी होत्या. अरे आजारानं घेरलं होतं माझ्या सईबाईंना. म्हणून सगळा अखंड स्वराज्य म्हणत होता की आमच्या सईबाईंना पुत्र झाला पाहिजे, सईबाईंना पुत्र झाला पाहिजे, माझ्या शिवाजीराजांना पुत्र झाला पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. सईबाईंच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि सईबाईंच्या पोटामध्ये दुखायला लागल्याच्या नंतर सगळे वाट बघून होते की बाळाची हाक कधी काणी येईल. आणि आतमधून एक माय माऊली बाहेर आली आणि त्या माय माऊलीने सांगितलं, हत्तीवरून साखर वाटा, कलबत्त्या वाटा. अरे पुत्र झाला छत्रपती शिवाजीराजांना, जिजाऊ मासाहेबांना नातू झाला, सईबाई सरकारांना मुलगा झाला. साखर वाटा, कलबत्त्या वाटा, आनंदी झाला. अरे हत्तीवरून साखर वाटण्यात आली. अरे तोफे लावले गेले आणि आनंद उत्सव साजरा झाला. किती आनंद उत्सव झाला. भगवा फडके शिवशाहीचा, भगवा फडके पुरंदरावरती जन्मले शंभू छत्रपती, जन्मले शंभू छत्रपती, जन्मले शंभू छत्रपती. शिवशाहीचा भगवा फडके पुरंदरावरती जन्मले शंभू छत्रपती, जन्मले शंभू छत्रपती, जन्मले शंभू छत्रपती. कलमा वार्ता गडागडावर हत्तीवरुणी वाटा साखर. कलमा वार्ता गडागडावर हत्तीवरुणी
छत्रपती जन्मले शंभू छत्रपती जन्मले शंभू छत्रपती सईबाई ती राजस सुंदर मुधोजी कन्या ती पलटन सईबाई ती राजस सुंदर मुधोजी कन्या ती पलटन कर पोटी आला शिव की भास्कर पोटी आला शिव की भास्कर मातृत्वाने दंड झाले सैती शीलवती जन्मले शंभू छत्रपती जन्मले शंभू छत्रपती जन्मले शंभू छत्रपती छत्रपती संभाजी महाराज की जय आनंदी आनंद झाला माझ्या राजाचा जन्म झाला शंभू बाळ जन्माला आलं जिजाऊ मासाहेबांना आनंद झाला बाळाचं नाव काय ठेवायचं जिजाऊ मासाहेब समोर आल्या काय ठेवायचं बाळाचं नाव पण जिजाऊ मासाहेबांनी विचार केला माझा एक मुलगा संभाजी तो फितुरीने मेला पराक्रमी होता शूर होता वीर होता आणि त्या संभाजी सारखाच माझा नातू सुद्धा काय पाहिजे मला पराक्रमी पाहिजे शूर आणि वीर पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंधूच्या नावावरून माझ्या जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शंभू महाराजांचं नाव ठेवलं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज राजाचं नाव ठेवण्यात आलं आनंदी आनंद झाला आणि ऐका पाहता पाहता माझं शंभू बाळ 2 वर्षाचं झालं शंभू बाळ माझं 2 वर्षाचं झालं आणि नियत निगलती केली औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीवरती धावून आला होता 40,000ची फौज घेऊन अफजल या धावून आला होता अफजल खान 40,000ची फौज घेऊन आला होता काय करावं त्यावेळेस प्रतापगडच्या पायथ्याला छत्रपती शिवाजीराजांनी अफजलला बोलवलं होतं कुठं बोलवलं होतं प्रतापगडच्या पायथ्याशी मग छत्रपती शिवाजीराजे कुठे असतील प्रतापगडावरती नाही छत्रपती शिवाजीराजे रायगडावरती होते का तर छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मपत्नी सईबाईंचं निधन सईबाई अक्षरशः मरणाच्या दारामध्ये होत्या सईबाईंना कसं सोडून जायचं छत्रपती शिवाजीराजांना विचार पडला होता जाता जाता शिवाजी महाराजांनी सईबाईंची गाठ घेतली भेट घेतली आणि सांगितलं सई अफजलाचा बंदोबस्त करून येतोपर्यंत सईबाई जीव सोडू नका प्राण सोडू नका आम्ही अफजलाचा बंदोबस्त करून येतो आणि अवघं 2 वर्षाचं शंभूराज माझ्या सईबाई राणी सरकारांपाशी माझ्या शिवाजीराजांना ठेवलं आणि शिवाजीराजे प्रतापगडावरती गेले आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला बोलावलं कुठं बोलावलं प्रतापगडच्या पायथ्याला प्रतापगडच्या पायथ्याशी खान 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 आला बिगमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची नाही तशी जाणीव शक्तीची नाही तशी जाणीव शक्तीची नाही तशी जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची करील काही कल्पना युक्तीची करील काही कल्पना युक्तीची माझ्या राजाने सुंदर असा शामियाना उभारलाय आणि प्रतापगडच्या पायथ्याला त्या अफजलला बोलावलं अरे साधा सुद्धा होतं का अफजलला बसलेले ऐका रे हिंदूंनो हे महाविशाली तो अफजल खान अरे 7.5 फुटाचा अफजल खान अरे 5.5 फुटाचे माझे राजे आणि 7.5 फुटाचा अफजल खान त्यांना पार घ्यावी आणि ते पारीची रिंग करावी एवढ्या दातात वाढतो अफजल
माझ्या राजांच्या भेटीला आला. हे अफजला कसा आला? डुलत डुलत आला, खान डुलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. अफजल खान सय्यद बंडला सोबत आणला होता अफजलला. आणि छत्रपती शिवाजी राजांनी घेतले होते कोण? जीवा महाला. मग सांगा की राज, का घेतलं तुम्ही जीवा महाला? त्याच्या पाठीमागचं आम्हाला कारण समजेल करायचं, कळेल करायचं. कळू द्या की राजा आमच्या ह्या मावळ्यांना, तुम्ही कसं युद्ध केलं राज, तुम्ही कसं कसं एका 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 एकाला या मातीत काढलं राज. कळू दे ह्या इथल्या माझ्या मावळ्यांना राज. काय मायक्रो प्लॅनिंग होतं राज तुमच्या याच्या पाठीमागं? काय संदर्भ होता? तुम्ही जीवा महाला का घेतलं राज? राजांनी सांगितलं अफजला बरोबर आहे सय्यद बंडा. तो 9 फूट उडी मारतो, दांडपट्टा चालवतो आणि वरच्या वर गर्दन उडवतो. मग आमच्या सोबत कोण आहे? तर जीवा महाला. जीवा महाला काय करतात? 10 फूट उडी मारतात, दांडपट्टा चालवतात आणि वरच्या वर गर्दन उडवतात. अरे म्हणून तर म्हणतात ना रे हिंदुंनो, अरे इतिहास कडकडला त्या वेळेला आणि म्हणून म्हटलं गेलं होतं जीवा म्हणून वाचला शिवा. अरे खान डुलत डुलत आला आणि खान माझ्या राजांना पाहिल्याबरोबर खान म्हणतो कसा? खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. रोखोनी नजराजी रहा जी 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 जी, रोखोनी नजराजी रहा जी 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 जी, रोखोनी नजाराजी हमी जी 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 जी, रोखोनी नजाराजी जी 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 जी. अफजल खान डुलत डुलत आला आणि माझ्या राजाकडे पाहून हसू लागला. आणि माझ्या राजाला अफजल खान कसा म्हणतोय? आओ शिवाजी आओ, मेरे गले लग जाओ. आखिर आही गया दखन का चुवा मेरे सिकंजी. आओ शिवाजी आओ, मेरे गले लग जाओ. ए नादान, अरे या हिंदुस्तानच्या वाघाला तू भेटायला आला होता. हे वाघाची तुझी भेट होणार होती. माझा राजा साधा सुद्धा नव्हता. अरे वाघाच्या भेटीला तो अफजल आला होता. तिनं ठेव. आणि अफजल खानाची आणि राजांची मिठीमध्ये पडणार, राजांची भेट होणार अफजलाशी. अरे महाविशालशाली अफजल होता, साधा सुद्धा नव्हता. सांगितलं मी तुम्हाला 7.5 फुटाचा अफजल खान होता. 5.5 फुटाचे माझे राजे होते. बारका होता का तो अफजल खान? टिफाड. सांगितलं तुम्हाला ज्याला पार वाकवा त्या पाराची रिंग करा, असा तो अफजल खान. आणि जशी राजाची आणि अफजल खानाची गळा भेट झाली तसं खानानं दगा केला. खान दाबू लागला माझ्या राजाला. खान दाभिमान मानाला, 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 खान दाभिमान मानाला. कटारीचा वारतण केला, कटारीचा वारतण केला, कटारीचा वर्तन केला, कटारीचा वर्तन केला. टरटर आवाज झाला, टरटर आवाज झाला, तरतर आवाज झाला, तरतर आवाज झाला. चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. अफजल खानाची भेट जशी शिवाजी राजांच्या भेटीला भेट झाली, गळा भेट झाल्याबरोबर अफजल खान राजांना दाबू लागला. अशा पद्धतीने राजाला दाबू होता, ज्या पद्धतीने राजांचा श्वास गुदमारत होता. अरे राजे 5-5.5 फुटाचे होते, अफजल खान 7.5 फुटाचा होता. जसं राजांना दाबलं तशा पद्धतीने अफजल खान मान दाबू लागला माझ्या राजाची. हे
राजाचा श्वास कोणतोय, माझ्या राजाचा, माझा राजा अक्षरशः मरणाच्या दारामध्ये. अरे यम न्यायला आला होता माझ्या राजाला, यम. अरे ए यमा, अरे गुदमारू लागला रे माझा राजा, यमा गुदमारू लागला. यमा असं तसं माझ्या राजाला तुला नेता येणार नाही यमा. अरे यमाला थांबवणारा कोणी असेल तर आमचं छत्रपती शिवाजीराजे, ज्यांनी यमाला थांबवलं. यमाला यम न्यायला आला होता माझ्या राजाला. माझ्या राजाचा जीव गुदमारू लागला. आणि खानानं काय केलं, दगा केला खानानं. खानानं कट्यार काढली आणि महाराजांच्या पाठीमध्ये गुपसली. राजांनी चिलखत घातलं होतं, कटारीचा वार फेल गेला. राजांचं चिलखत फाटलं. राजांना समजलं खान दगा केला, राजानं दगा केला. राजांनी सुद्धा कट्यार काढली. अफजल खानाच्या पोटाचं माप घेतलं आणि अफजल खानाच्या पोटामध्ये घुसलं. अफजल खानाच्या पोटामध्ये कट्यार घुसलेल्या बरोबर अफजल खान ओरडला, दगा दगा किया, दगा. शिवाजी राजा ने दगा किया. अरे ए अफजल, ये तो कुछ भी नहीं बाबा, ये तो अभी ट्रेलर है, अभी तो पूरा पिक्चर बाकी है. अजून तर बघ पुढे काय काय होतं, कळेल तुला माझा राजा काय. माझ्या राजानं वाघ नख्या काढल्या, वाघ नख्या काढल्या, अफजल खानाच्या पोटामध्ये घुसल्या आणि एका तडाख्यात कोथळा बाहेर काढला. वाघ नख्याचा मारा केला, वाघ नख्याचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टर फाडलं पोटाला, टर फाडलं पोटाला, टर फाडलं बोटाला, टर फाडलं बोटाला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, काढला हो जीजी, आला आला हो जीजी, आला आला हो जीजी बाहेर आला, हो जीजी, आला आला हो जीजी बाहेर आला, हो जीजी. काय झालं, माझ्या राजाने अफजलाचा कोथळा बाहेर काढला. ए अफजला कसा फाडला, टर्राटर माझ्या राजाने अफजलला फाडला. अरे जगण्याची धग, जगण्याची धमक या महाराष्ट्राच्या मातीतून आपल्याला जगायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि मग काय झालं, प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पावन झालं कृष्णेचं घाट, पावन झाला कृष्णेचा घाट, पावन झाला कृष्णेचा घाट, पावन झाला कृष्णेचा घाट. मराठी शाहीचा मानला थाट हो जी 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 जी, मराठी शाहीचा मानला थाट जी 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 जी, मराठी शाहीचा मांडला थाट, हो जीजी जीजी, मराठी शाहीचा मांडला थाट, हो जीजी जीजी. महाविशाल असणारा तो अफजल राजाने एका तडाख्यात त्या अफजलाचा कोथळा बाहेर काढला. इतिहास कडकडला. त्यावेळी होते जीवा म्हणून वाचले शिवा असं म्हणण्यात आलं. ऐका, अफजल खान मेला गेला. राजांनी माझ्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि राजांच्या कानावरती इकडे बातमी पडली की राजांच्या प्रिय पत्नी सईबाईंचं निधन झालं. अवघं 2 वर्षाचं पोरग शंभू बाळ पोरकं झालं. ऐका, 2 वर्षाच्या लेकराला आई सोडून निघून गेली. आज त्या लेकराला विचारा, ज्या लेकराची आई नाही त्या लेकराला विचारा आई गेल्याचं काय दुःख असतं. माझ्या शंभू बाळानं लहानपणापासून दुःख सहन केलं, ते शेवटपर्यंत माझ्या राजाला फक्त आणि फक्त दुःख सहन करावं लागलं. लहानपणी आई निघून गेली. अवघ्या 2 वर्षामध्ये माझ्या शंभू बाळाला सईबाई राणी सरकार पोरक्या करून निघून गेल्या. मातृत्वाचं छत्र हरपलं गेलं माझ्या शंभू बाळावरचं. अरे कारण आई किती मोठी असते माणसाच्या आयुष्यामध्ये, आई लेकराच्या आयुष्यामध्ये लय मोठी असते बसलेले. अरे माझी आई किती मोठी असते, सबसे बडी हे माँ सबसे बडी हे माँ.
बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ। माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं है, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ। माणसाच्या आयुष्यात आईचं खूप महत्व असतं आणि अवघ्या 2 वर्षांमध्ये माझ्या शंभू बाळाचं आईचं छत्र हरपलं गेलं. आता कोण पाजेल मध्ये शंभू बाळाला दूध? जिजाऊ साहेबांनी अनेक भागातल्या माता मौल्यांना बोलून घेतलं आणि बैठक बसवली. सगळ्या भागातल्या माता मौल्या आल्या आणि जिजाऊ साहेब बोलू लागल्या. छत्रपती शिवाजीराजांच्या धर्मपत्नी सईबाई राणी सरकारांचं निधन झालं. शंभूराज पोरकं झालं. 2 वर्षाच्या लेकरासनी कोण दूध पाजेल? एक माय उभी राहिली आणि ती माय माऊली साहेब जिजाऊंना म्हणू लागली, साहेब म्या पाजते की शंभू बाळासनी दूध. असं किती पैक घेणार? साहेब एक लोण्याचं काकण घेणार. साहेब शांत बसल्या. ती माय माऊली खाली बसली. दुसरी उठून उभी राहिली आणि ती माय माऊली म्हणू लागली, साहेब अहो म्या पाजते की शंभू बाळासनी दूध. असं किती पैक घेणार? साहेब एक बागाई शेती घेणार. साहेब शांत बसल्या. तेवढ्यात एक माय माऊली पाठीमागून उभी राहिली आणि कडकडली, साहेब अहो म्या पाजते की शंभू बाळासनी दूध. म्या पाजते. असं कोण कदू? कोण? काय म्हणतेस तू? दूध पाजतेस? तुझं नाव काय? कोण्या गावाची तू? साहेब मी कापूरहोळ गावाची. साहेब मी गाडे पाटलांची सून धाराऊ. साहेब म्या पाजते की शंभू बाळासनी दूध. असं गाडे पाटलांची सून धाराऊ. अगं शंभू बाळासनी दूध पाजण्यासाठी किती पैका घेणार? आणि धाराऊ कडकडली. साहेब जिजाऊ अहो ज्या राजानं आमच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित ठेवलं, ज्या राजानं आमच्या डोक्यावरचा परतदार सुरक्षित ठेवला, ज्या राजांना आम्हाला जगण्याचं बळ दिलं, ज्या राजांनी आमचं अस्तित्व निर्माण केलं, त्या राजाचं पोर हाय हो आहे आणि माझ्या शंभू बाळाला दूध पाजण्याचं पैसे घेतात होय व? साहेब आमच्याकडून पाप भीप करून घेता की काय? म्या पाजते माझ्या शंभू बाळाला दूध आणि माझ्या शंभू बाळांना छत्रपती संभाजीराजांना त्यात गाडे पाटलांच्या सुनानं धारावून दूध पाजलं. ऐका इतिहास पुढला. होट कोरडे शंभू बाळाचे, पाहणा धाराऊला फुटतो ग, गरीबाच्या ओसरीवरी शंभू बाळ रडतो ग. इतिहास कडकडला आणि धाराऊच्या दुधावरती शंभूराज पोचलं गेलं. आता शंभूराज पाहता पाहता 9 वर्षाचं झालं आणि स्वराज्याचं देखणं स्वप्न बघण्याकरता शंभूराज सज्ज झालं. शंभूराज सज्ज झालं आणि माझ्या साहेब जिजाऊंनी शंभूराजाला शिक्षणाची संस्काराची शुद्र देण्याचं काम चालू केलं. नाना प्रकारच्या विद्या, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र अनेक प्रकारच्या नाना प्रकारच्या विद्या माझ्या शंभूराजांना शिकवू लागल्या. घोडा कसा चालवायचा, तलवार कशी चालवायची, दांडपट्टा कसा फिरवायचा, अनेक प्रकारचं माझ्या शंभूराजाला दांडपट्टा कसा फिरवायचा, घोडा कसा पळवायचा, अनेक प्रकारचं अर्थशास्त्र माझ्या जिजाऊ मायसाहेबांनी, न्यायशास्त्र अनेक प्रकारचं शिकवण माझ्या जिजाऊ मायसाहेबांनी शंभू बाळाला दिली. आणि तत्कालीन काळात सगळ्यात वेगवान घोड्याला पळवणारे आणि पळत्या घोड्याला पापणी लवते तोवर रणांगणावरती गरकण फिरवणारे एकच राजे, त्यांचं नाव म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. अरे जिगीर नव्हती कोणाची जिगीर, पण तो इतिहास माझ्या राजानं निर्माण केला. हे स्वराज्य माझ्या राजानं निर्माण केलं आणि सुंदर एवढी सुंदर लेखणी करायचे, एवढी उत्कृष्ट लेखणी माझं शंभू बाळ करायचं की माझे छत्रपती शिवाजीराजे बाबा भावूक व्हायचे.
ही लेखणी माझं लेकरू एवढी उत्कृष्ट लेखणी करते. माझ्या राजांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले. भूतभूषण सारखा ग्रंथ माझ्या शंभूराजांनी लिहिला. एवढी सुंदर लेखणी करायचे. पाहता पाहता बाळ शंभू बाळ 9 वर्षाचं झालं आणि या महाराष्ट्राच्या मातीवरती एक संकट आलं. ते म्हणजे मिर्झा राजा नावाचं. मिर्झा ऐका रे हिंदूंनो, मिर्झा कोण होता? हिंदूच होता, पण फितूर होता. फितूर मला माहिती आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2च हिंदू असतात. एक जे धर्मासाठी जगतात, धर्मासाठी मरतात, भगव्यासाठी जगतात ते खरे हिंदू. आणि दुसरे हिंदू म्हणजे ते धर्म बदलून दुसऱ्याची चाकरी करतात. हिंदू धर्म असून आपली स्वतःची लाल करण्याकरता दुसऱ्याची चाकरी स्वीकारतात ना, ते हिंदू. आणि त्या हिंदूंना आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढीशी सुद्धा जागा नाहीये. जे धर्मासाठी जगतात, ते धर्मासाठी मरतात, तेच खरे बाबांनो हिंदू. आणि मिर्झा हिंदू होता बाबा, पण मिर्झा फितूर होता. मिर्झा राजानं काय केलं? त्या मिर्झानं माझ्या छत्रपती आणि शंभूराजांच्या वाटचालीमध्ये वेगवेगळ्या वाटचाली करू लागला. अरे काय करायचंय मिर्झाचे सैनिक यायचे. एखादी कवळी काठी पोरगी दिसली की तिला घोड्यावरती टाकायचे, अन्याय अत्याचार करायचे. आणि हे माझ्या राजाला सहन व्हायना. मग काय करावं? राजांनी विचार केला, या स्वराज्य या किल्ल्यांपेक्षा मला स्वराज्य महत्वाचं आहे. मग माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी तह केला आणि तहामध्ये माझ्या राजांनी 23 किल्ले मिर्झाला दिले आणि राहिले फक्त 16 किल्ले. आणि तिकडनं औरंग्याचा वाढदिवस होता. कोणाचा? औरंग्याचा. त्या बेण्याचा सुद्धा हॅपी बर्थडे. कोणाचा? त्या बेण्याचा हॅपी बर्थडे. ते बेण्यानं पत्र पाठवलं माझ्या शंभू आमच्या छत्रपती शिवाजीराजांना. छत्रपती शिवाजीराजे, तुम्ही आणि तुमचं छोटंसं बाळ शंभूराजे माझ्या वाढदिवसानिमित्त आम्हाला भेट देण्याकरता या. आता छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे निघाले. जाताना राजा एकटं गेलं नाही, जाताना एवढीशा शंभू बाळाला घेऊन गेलं. मग मला सांगा, तुम्ही बसलेले एवढा मोठा प्रवास होता. एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये छत्रपती शिवाजीराजांचं आणि धर्मवीर संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही? झालं असेल की नाही? काय बोलले असेल छत्रपती शिवाजीराजे शंभूराजांना? शंभूराज, लातूरमध्ये माझे 4-5 फ्लॅट आहेत, त्यांची चावी मी तुम्हाला देतो, असं बोलले असतील का? नाही, चुकलं. मग असं म्हणले असतील, शंभूराज, हां, आपल्या लातूरच्या बँकेमध्ये माझा अकाउंट आहे, त्याचा पासवर्ड मी तुम्हाला सांगतो, असं म्हणले असतील का? नाही. मग काय बोलले असतील छत्रपती शिवाजीराजे शंभूराजाला? अरे सांगितलं माझ्या राजाला शंभूराज, आजपर्यंत मी जिंकणं पाहिलं शंभूराज, आजपर्यंत मी यश पाहिलं शंभूराज. चला शंभूराज, आज आमच्या बरोबर चला. आयुष्याचा संघर्ष काय असणार शंभूराज, ते स्वतःच्या डोळ्यानं पहा शंभूराज. चला. एवढी शंभूराजाला त्या ठिकाणी घेऊन गेले. औरंगजेबाच्या महालामध्ये, त्या औरंग्याच्या महालामध्ये छत्रपती शिवाजीराजे शंभूराजे उभे आणि औरंगानं एक छोटासा हत्ती गिफ्ट करावं माझ्या शंभूराजांना. छोटासा हत्ती भेट वस्तू म्हणून, गिफ्ट म्हणून माझ्या शंभूराजाला करावा. आणि दिलर खान गंमत करावी म्हणून दिलर खान दादा म्हणतो कसा, क्यों शंभू आप इतने छोटे हो और हत्ती इतना बड़ा है, क्यों शंभू आप इसे आपके महाराष्ट्र में कैसे लेके जाओगे? अरे काय बोलला असेल माझा शंभू बाळ. अरे वय नव्हतं माझ्या राजाचं बोलण्याचं वय. एवढीसं 9 वर्षाचं माझं शंभू राजा होतं, पण त्या दिलर खानाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून सांगितलं माझ्या राजानं, ए नादन, अरे तो जानवर है, या तो इस पर बैठ के जाएंगे, नहीं जाया तो खींच कर लेके जाएंगे. पर हमारे आबा साहब ने जो आपको तहा में 23 किले दिए हैं, वो तो अभी महाराष्ट्र में है, उसे आप आगरा कैसे लेके आओ? अरे जगण्याची खून, तुम्ही जगण्याची धमक तदांनो या महाराष्ट्राच्या मातीतून आपल्याला शिकायला मिळते. तेवढ्यात औरंग्या बोलता झाला, शंभू हमें मालूम है तुम्ही खूप सुंदर अशी कुस्ती खेळता, उत्कृष्ट कुस्ती खेळता. शंभूराजे, माझ्या दरबारामध्ये नामवंत कुस्ती पैलवान आहे, तुम्ही त्याच्या बरोबर कुस्ती खेळणार? अरे कडकडला माझा शंभूराजा, ए औरंग, अरे
कळलं नाही सबब. अरे महाराष्ट्राचं पाणी होतं पाणी. त्या औरंग्यानं पण विचार केला असन हे रासायनिक काही वेगळंच दिसतंय. हो, साधं सुधं मन नव्हतं माझं शंभूराचं, साधं सुधं नव्हतं. त्यावेळेस औरंगेला औरंग्याची अवकात दाखवून छत्रपती शंभूराजे आले. एवढी एवढी सवय होतं म्हणजे शंभूराजाचं. पाहता पाहता शिवाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आला आणि शिवाजीराजे शंभूराजांना म्हणतात कसे, शंभू मला माहिती तुम्ही उत्कृष्ट लेखणी करता, पण काय शंभूराजे तुमची तलवार तलवार म्हणल्याबरोबर आज कडकडला माझा शंभूराजा. आबासाहेब आज्ञा द्या आज्ञा. अरे सुटली आज्ञा. गुजरात खंतात प्रांत लुटायची. शंभूराजा घोड्यावरती बसलं. अरे रणसिंहाचा अवतार होता. शंभूराजाची शमशेर तळपत राहिली. गुजरात खंतात प्रांतावरती माझ्या राजाने झेंडा फडकवला. विजय झाला. छत्रपती शिवाजीराजांना समजलं. छत्रपती शिवाजीराजे कडकडले. अरे साखर वाटा, कलबत्त्या वाटा, अरे तफे लावा, कळू दे या स्वराज्याला माझा छावा कशी जीत घेऊन आलाय. जीत. अरे एका बापानं सांगावं आणि लेकानं ऐकावं. एका बापानं मोहीम सांगावी. आज हे प्रांत पाहिजे, आज ते प्रांत पाहिजे, आज हे प्रांत पाहिजे, आज ते प्रांत पाहिजे. आणि एका बापासाठी या स्वराज्याचे अनेक शत्रू या छाताडावरती घ्यावे. बापाचं स्वप्न पूर्ण करणारा एकच पोरग असेल ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी या महाराष्ट्रातले अनेक शत्रू या छाताडावरती घेतले आणि माझ्या राजाचा जन्म झाला केवळ आणि केवळ या धर्माचं पालन करण्याकरता. राजांनी जन्म घातला आणि काय केलं, या धर्मामध्ये पाखंड वृत्तीच्या लोकांना खंडन माझ्या राजानं केलं. आणि तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. धर्माचे पालन, टाळ टाळ. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. करणे पाखंड टाळ हाना टाळ. खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड, पाखंड खंडन, खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, एची आम्हा करणे का, हेची आम्हा करणे का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या धर्तीवरती जे संत येतात, जे शूरवीर येतात, ते फक्त धर्माचं पालन करण्याकरता येतात आणि पाखंड वृत्तीच्या लोकांना काय करण्याकरता येतात, तखंड करण्याकरता येतात. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. आणि तुकोबाराय म्हणतात, आमचं एकच काम आहे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आम्ही एकच करणारे, हे काम करणारे आणि आमचं पुढं बीज वाढवणारे म्हणजे
अशी शूरवीर आम्ही पुढे तयार करणार आहेत. मग तुकोबारायनं काही माणसं म्हणतात, तुकोबाराय तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे म्हणजे तुम्ही कोणते शस्त्र हातामध्ये घेणार की काय? तुम्ही कोणते शस्त्र? तुम्ही ढाली तलवारी? तुकोबाराय म्हणे नाही, काय काय वेळेस आम्हाला ढाली तलवारीची गरज पडत नाही, तर आम्ही तीक्ष्ण उत्तरे म्हणजे आम्ही शब्दांच्या मारण त्यांना बाण फेकू. म्हणून तुकोबाराय म्हणतात तीक्ष्ण उत्तरे हाती बाण घेऊनी फिरे. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला हे काम करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारची भीड भाड राहिली नाही. तुकोबाराय म्हणतात इथं कितीही मोठा असू द्या, कितीही लहान असू द्या, आम्ही सगळ्या मोठ्या लहानाला एकत्र घेऊन हे धर्माचं काम करणारे. म्हणून महाराज म्हणतात नाही भीड भाड तुका म्हणे साणा थोर. सर्वांनी हात वरती करायचेत स्ट्रेट. आता काय करायचं? हातानं नामस्मरण आणि मुखाने टाळी वाजवा. जागेत का? झोपले की काय आहेत ना जागे? हातानं टाळी टाळी आणि मुखानं नामस्मरण. विठोबा रखुमा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा हरी जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. केलं का नामस्मरण? केलं का? हो तरी म्हणा. मग घ्या हात खाली. घेतले का? सांगायच्या आतमध्ये हात खाली. त्या भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे बाबांनो. त्या भगवंताला भावनेनं आवडीनं गायलं पाहिजे. कसं गायचं? आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ओ, नको खेद करू कोणता गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. काय करायचं? आवडीनं त्या भगवंताला गायचंय, भावनी त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. विठ्ठल 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 पण मला शंभूराजांचं बलिदान समोर तुमच्या समोर मांडायचंय. सांगायचंय की या धर्मासाठी माझा राजा कसा जगला, या धर्मासाठी आणि माझा राजा कसा माझ्या राजानं बलिदान दिलं हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून सर्वांनी ताहाड बसा. जास्तीचा वेळ घेणार नाही, कारण मलासुद्धा उद्या कोल्हापूरला शंभू जन्माचंच कीर्तन आहे. म्हणून मलासुद्धा खूप लांबचा प्रवास करून त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणून सर्वांनी ताहाड बसा. सर्वांचं लक्ष माझ्याकडं असू द्या. पहा, माझं सांगणं हे तर बसलेलं हिंदूंना दादांनो. अरे जगावं कोणासारखं? तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. आणि मरावं कोणासारखं? तर धर्मवीर सर्जा संभाजीराजांसारखं. अरे काय माझा राजा लढलेत, काय माझा राजा जगलेत. या धर्मासाठी माझ्या राजानं काय बलिदान दिले ऐका. संगमेश्वरावरती माझे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे आहेत. आणि त्या असणाऱ्या संगमेश्वराच्या शिवपिंडीवरती
माझ्या राजानं अभिषेक घातला आणि तिथल्या वाड्यामध्ये जाऊन प्रवडले गेले. ऐका रे बाबांनो, हिंदूंनो, त्या रात्री माझं राजा शेवटचं जीवन जेवलं. शेवटचं जीवन जेवलं. त्या वाड्यामध्ये जाऊन प्रवडलं गेलं आणि रात्री 1 ते 2च्या वक्तास औरंगजेबाच्या सुलतानाच्या फौजांनी त्या वाड्याला घेरा घातला. संताजी होते, धनाजी होते, सोबत असणारे कवी कलाशी होते. समजलं गेलंय मावळ्यांना. ए दगा झालाय, फटका झालाय. औरंगजेबाच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातलाय. काही सैनिक, काही मावळे राजांपाशी, कवी कलशांपाशी आले आणि कवींना म्हणू लागले, कवी उठा, कवी जा, कवी आपल्या राजांना उठवा. कवी आज तर आपला राजा उठला नाहीत ना कवी. आज तर आपला राजा या वाड्याच्या बाहेर पडला नाहीत ना कवी. तर उद्या आपला राजा दिसतील की नाही माहिती नाही. कवी जा, राजांना उठवा. कवी जा, निघावं लागेल. औरंगजेबाच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातलाय. कवी जा. रात्रीच्या 2च्या बघताच कवी कलश शंभूराजांपाशी गेले. शंभूराजांना उठवण्याचा प्रयत्न करतायत. शंभूराजांचा पाय दाबण्याचा प्रयत्न करतायत. राजांना जाग आली. राज डचकून जाग झालं आणि राज कवी कलशांना म्हणतात, कवी वेडे झालात का? आमचे कशा पाय कवी पाय दाबून देत आहे? कवी अव आम्ही हत्तीच्या अंबारीमध्ये फिरणारी माणसं कवी. आम्ही घोड्यावरती फिरणारी कवी माणसं. आम्ही आमचं कशानं बरं पाय दुखतायत कवी? राज आम्ही कवी, आमचं पाय नाही दुखत कवी. राज ऐका ना मी काय म्हणतोय. राज मी निघावं म्हणतोय. कवी अव आत्ताच्या बघतास हो ना राज, निघावं लागेल राजा. चला राज. कवी अरे वेडा झालास का बाबा? रात्रीचे 2 वाजलेत बाबा. सकाळच्या वक्ताला निघूयात. नाही राज, मान्य करणार राजा. निघावं लागेल राज, जावं लागेल राजा. आत्ताच्या वक्ताला जावं लागेल का? हो कवी, कधी तुम्ही असं आमच्या पशी येत नाही, आमचे पाय चेपून देत नाही. आज अचानक आमच्या पशी आलात, आमचे पाय चेपून देण्याचा प्रयत्न करताय, आम्हाला उठवण्याचा प्रयत्न करताय. या वक्ताला रात्रीच्या 2च्या वक्तास आम्हाला चला म्हणताय. सांगा कवी, सांगा काय 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 नेमकं समजायचं तरी काय? आम्ही सांगा कवी, काय झालंय कवी? कवी कलशांच्या तोंडातून शब्द फुटला गेला. राज अडकलं गेलं. राज दगा झालाय. ए कवी, अडकलं गेलंय, दगा झालाय. वेडा आहे का कवी? राजा औरंगजेबाच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातला. राजा ए कवी, वेडे आहात का तुम्ही? अहो इंग्रज, डच, फ्रान्स, पोर्तुगीज यांनी 8ही बाजूने आम्हाला घेरले. पण कवी आजही कोणाच्या बापात हिंमत नाहीये शंभूराजाला पकडण्याची. कारण यांना धर्मवीर सर्जा संभाजी राजा म्हणतात. राज ऐका की राजा, मान्य करा ना राजा. आमचं निघावं लागतंय म्हणतोय ना राजा. आता निघावं लागेल राजा. औरंगजेब सुलतानच्या फौजांनी घेरा घातला. राजा चला, राजा चला. ए कवी सांगा आम्हाला कवी, कोण आहे तो हेर? कोण आहे तो बदमाश? आपली चाकरी करत असताना तिकडे गुलामी करायला गेला. सांगा कवी, आम्हाला त्यांचं नाव सांगा, कळायला पाहिजे. जाऊ दे ना राजा, तुमच्या कानानं ऐकू नका, तुम्हाला त्रास होईल. नाही राजा, समजलं पाहिजे राजा, आम्हाला कळायला पाहिजे. राजा कोण आहे तो बदमाश, कोण आहे तो हेर, आम्हाला कळायला पाहिजे. आणि कवी कलशांच्या तोंडातून शब्द फुटला गेला. राजा तुमचा सखा मेवणा गुणावजी शिरकी. ए कवी, नाही 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 गुणाजी, गुणाजी नाही करणार असं. आम्हाला हे नाव म्हणणे नाही. दुसरं नाव सांगा. राजा ऐका ना,
गुणाजी दगाबाज निघाला राजा. गणोजीने दगा केला राजा, विश्वासघात केला राजा गणोजीने. ऐका रे हिंदूंनो, सांगणं आहे माझं तुम्हाला. ज्यावेळेस माझ्या राजाला कळालं आपण अडकलो गेलोय, आपण मरणाच्या दारात आहे, त्यावेळेस माझ्या राजाला काही वाटलं नाही रे बाबांनो, काही वाटलं नाही. पण ज्या वेळेस माझ्या राजाला कळालं ना रे आपल्यातल्यांनीच कुणीतरी आपला विश्वासघात केलाय, तेव्हा वाघासारखा माझा राजा खाली बसला आणि डसा डसा माझा राजा आयुष्यात पहिल्यांदा माझा राजा आयुष्यात रडला. कसं बस कवी कर्षांनी राजांना सावरलं, घोड्यावरती बसवलं. पुढे संताजी धनाजीचा घोडा निघालाय, मधंतरी कवी कर्षांचा घोडा आहे, पाठीमागा कवी कलश आहे. थवड्यात औरंगजेबाच्या फौजांनी सुलतानाच्या फौजांनी घेरा घातला. एक 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 बाण आले, परची आल्या, ढाली आल्या, तलवारी आल्या. एक बाण आला, सबकण निसटला आणि माझ्या कवी कलशाच्या पाठीमध्ये बसला. कवी कलश घोड्यावरून उलटून खाली पडले. रक्ताच्या कल्लोळाने कवी कलश माकले. रक्ताचा कल्लोळ झाला. राजांनी पाठीमागे वळून पाहिलं, कवी कलश घोड्यावरून खाली पडलेत. राजा पाठीमागे गेलं, कवी कलशांना मांडीवरती घेतलं आणि राजा कवींना म्हणतायत, कवी चला कवी निघावं लागेल. राजा राजा तुम्ही जा राजा, आज लाखो मेले तरी राजा चालतील, पण लाखोचा पोषुंदा जाता नाही काम राजा, लाखोचा पोषुंदा जाता काम नाही. ए कवी, अरे हे आमच्या बाण आम्हाला शिकवलं नाही, हे आमच्या मासाहेब आऊसाहेबांना आम्हाला शिकवलं नाही. ए कवी, जगलो ना बाबा सोबत जगू आणि मरलो ना कवी तो सोबतच मरू. इथल्या तरुण मुलांना माझा सांगणं दादांनो, मैत्री असावी तर कोणासारखी, कवी कलश आणि शंभूराजांसारखी. त्या कवी कलशांनी शेवटपर्यंत माझ्या शंभराची साथ सोडली नाही, शेवटपर्यंत. तेवढ्यात औरंगजेबाच्या फौजांनी सुलतानाच्या फौजांनी घेरा घातला. बाण आले, परची आल्या, तलवारी आल्या, सप 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 वार झाले, रक्ताचा कल्लोळ झाला. शेवटी हिंदूंना तो साखर दंड आला. आणि ए बाबांनो, जो तो साखर दंड आला ना रे, त्या साखर दंडाला ना अशा टोचणाऱ्या बोसणाऱ्या धारधार तलवारीच्या पाती होते. जसा तो साखरदंड माझ्या राजाच्या अंगावरती टाकण्यात आला, तसा तो साखरदंड खरचटत ओरबडत माझ्या राजाच्या अंगावरून खाली आला. त्या तलवारीच्या पाती माझ्या राजाच्या अंगामध्ये घुसायच्या, चर्राव द्यायचा, जगदंब आई जगदंब. त्या साखरदंडाला असं आवळण्यात आलं. जसा साखरदंड आवळला तशा त्या तलवारीच्या टोचणाऱ्या भोसणाऱ्या पाती माझ्या राजाच्या अंगामध्ये घुसल्या. जगदंब आवाज झाला आणि या हिंदूंचा राजा अडकला गेला. या हिंदूंचा राजा अडकला गेला आणि माझ्या राजाला उंटाच्या पायाला माझ्या राजाला बांधण्यात आलं रे हिंदूंत. उंटाच्या पायाला कोणीतरी यायचं, त्या उंटाची शेपूट पिरगाळायचं. अरे उंटाची शेपूट पिरगाळल्याबरोबर उंट थया थया नाचायचा. उंट थया थया नाचल्याबरोबर त्या टोचणाऱ्या भोसणाऱ्या तलवारीच्या पाती माझ्या राजाच्या अंगामध्ये घुसायच्या, चर्राव जायचा, आई जगदंब. एकच आवाज व्हायचा माझ्या राजाचा, एकच आवाज व्हायचा, शांत या हिंदूंचा राजा. कोणीतरी यायचं माझ्या राजाच्या अंगावर खकारा टाकायचं, कोणी यायचं माती टाकायचं, कोणी यायचं वाळू टाकायचं, कोणी यायचं शेण टाकायचं. अरे वरात निघाले माझ्या राजाची, वरात. अरे सगळे जण माझ्या राजाची वरात बघत होते. बघा रे बघा, या हिंदूंचा राजा अडकला गेला, शंभू राजा अडकला गेला. बघा रे बघा, शंभूरायाची वरात बघा. कोणी कोणाच्या दारावरती उभं राहून पाहत होतं, कोणी कोणाच्या अंगणात उभं राहून पाहत होतं, कोणी कोणाच्या घरावरून पाहत होतं माझ्या राजाची वरात. राजांना औरंगजेबाच्या महालामध्ये आणण्यात आलं.
जसं औरंगजेबाच्या महालामध्ये आणण्यात आलं, औरंग्याला आनंद झाला. औरंग्याने असे दोन्हीचे दोन्ही हात फिरवले आणि औरंग्या बोलता झाला, वा पर्वतीकर, वा आखिर आई गया शंभू राजा मेरे सिकंज में. बोल बोल शंभू, इस्लाम मंजूर है? होतास का मुसलमान? तळपायची आग मस्तकाला गेली. कडकडला माझा राजा. तुला तुझा धर्म प्यारा असेल, पण मला माझा धर्म म्हणजे माझे असताय. माझा धर्म म्हणजे माझा श्वास आहे. माझा धर्म म्हणजे माझी प्रेरणा आहे. माझा धर्म म्हणजे माझा प्राण आहे. एक वेळ प्राण सोडेल पण धर्म सोडणार नाही. याला धर्मवीर संभाजीराजा म्हणतात. धर्मवीर संभाजीराजा. औरंगजेबाला राग आला. काट डाला रे उसकी जुबान. बहुती चरचर 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 करती. जीभ काटण्याचा संदेश आला दादांनी. जीभ काटण्याचा. 4 हापसे पुढे आले. राजांचं तोंड उघडायचं होतं, राजांचं जबडं उघडायचं होतं, पण माझ्या राजाचं जबडं उघडलं जाईना, तोंड उघडलं जाईना. अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजी तो दात जात मराठ्याची. ज्यानं सिंहाच्या जबड्यात हात घालून सिंहाचे दात मोजले, असं माझं शंभूराज होतं. माझ्या राजाचं तोंड उघडलं जात नव्हतं. 4 हापसे पुढे आले. दोघांनी माझ्या राजाच्या जटाला धरलं, असं खाली वाकडत आलं. दोघ जण आले. मला मोठा हातोडा घेतला. हातोडा घेतला आणि माझ्या राजाच्या मस्तकावरती 7 वार झाला. जगदंबा झाला. ती सांडशी तोंडामध्ये गेली. तोंडामध्ये सांडशी गेल्याबरोबर सांडशी मध्ये जीभ पकडली आणि हिंदूंनो, एक वीत जीभ बाहेर उडली. किती? एक वीत जीभ बाहेर उडली. त्यावेळेस माझं शंभूराज ते जिभेकडे पाहतात आणि माझं शंभूराज म्हणतात की अरे याच तर जिभेने लिहिलाय भूतभूषण ग्रंथ. आज माझी जिभही मला सोडून निघून चालली. तेवढ्यात औरंग्याने यावं. शंभू, इस्लाम कबूल है? होतस का मुसलमान? माझ्या राजाने डोळ्याने खुणून सांगावं. कदापि सहज शक्य नाही. एक वेळ प्राण सोडेल पण धर्म सोडणार नाही. उडल्या जरी रक्ताच्या चिळकंड्या तरी भगव्याच रंगाच्या निघेल. हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणूनच मरेल, हिंदू म्हणूनच मरेल. काट रे उसकी जुबान. चमचमती शमशेर तलवार आली. सब वार झाला. तलवारी बरोबर जीभ उडून पडली. रक्ताच्या थरव्याने शंभूराजा माखलं. रक्ताचा कल्लोळ झाला. रक्ताचे पाठ वाहू लागले आणि या हिंदूंचा राजा मात्र मुका झाला. मुका झाला. रोज यावं औरंगजेब, रोज विचारावं, शंभू इस्लाम मंजूर है? होतस का मुसलमान? इस्लाम कबूल है शंभू? दुसऱ्या दिवशी यावं, पुन्हा विचारावं, शंभू इस्लाम कबूल है? राजांच्या डोळ्यामध्ये एवढी ताकदती. राजांनी डोळ्याने खुणून सांगितलं, कदापि सहज शक्य नाही. औरंग्याला राग आला. अरे निकालणार रे उसकी आखे. लाल बुंदलेल्या सळ्या राजांच्या डोळ्यासमोर आल्या. लाल बुंद तापडल्या सळ्या माझ्या राजांच्या डोळ्यासमोर आल्या. राजा त्या सळ्यांकडे पाहतात आणि राजे विचार करतात, ह्याच डोळ्याने पाहिलंय हे हिंदवी स्वराज्य. अरे ह्याच डोळ्याने पाहिले माझ्या आऊसाहेबांना. ह्याच डोळ्याने पाहिले माझ्या बाला. आज माझे डोळेही मला सोडून निघून चालले. पुन्हा औरंग्याने विचारावं, शंभू इस्लाम कबूल है? लाल बुंदलेल्या डोळ्याने महाराजांनी खुणून सांगितले, कदापि शक्य नाही. प्राण सोडेल पण धर्म सोडणार नाही. लाल बुंदलेल्या सळ्या चरकन डोळ्यामध्ये खुपसल्या. सर्रावत झाला
आणि या हिंदूंचा राजा मात्र आंधळा झाला, आंधळा झाला. एक दिवस यावं, ज्या पद्धतीने कोंबडा सोलावा त्या पद्धतीने माझ्या शंभराचं आवळ सोलावं. एक दिवस यावं, नख पकडी मध्ये धरावी, नख उपसावी. एक दिवस यावं, कान पिरव गळावं, कान उपसावा. तलवारीचे वार करावे. वार केल्याबरोबर त्या तलवारीच्या वारांवरती झालेला रक्त निघल्याबरोबर त्या जखमांवरती मिठाचं पाणी ओतावं, मीठ चोळावं. असंख्य अनंत त्रास माझ्या राजाने 40 दिवस सहन केलं. 40 दिवस सहन केला माझ्या राजाने त्रास. 40 दिवस सहन केला. आणि तो शेवटचा दिवस सुरू होता म्हणजे मृत्यूच्या अमावस्येचा. आणि त्या दिवशी ना, त्या मृत्यूंच्या अमावस्येच्या दिवशी हिंदूंनो, अरे माझ्या राजाचं एक एक आवळवणं असं रस्त्याला टाकण्यात आलं. कुत्र्यांना किनाऱ्याला खणण्यात घालण्यात आलं. ऐका रे हिंदूंनो, 40 दिवस माझ्या राजाने त्याग सहन केला. 40 दिवस माझ्या राजाने त्याग सहन केला. आणि त्या शेवटच्या दिवशी माझ्या राजाचं एक एक अवयव असं कुत्र्यांना गिधाडांना खणण्यात घालण्यात आलं. आणि शेवटच्या दिवशी ना, या हिंदूचा राजा जाळायला सुद्धा सापडला नाही रे बाबांनो. राजा त्याग कळू द्या माझ्या या हिंदू लेकरांना तुमचा. कळू द्या ना राजा तुमचा त्याग. किती सहन केला राजा तुम्ही या धर्मासाठी. कळू द्या आज या माझ्या हिंदूंना त्याग. कळू द्या या मावळ्यांना माझा शंभू राजा. कळू द्या. 40 दिवस यातना भोगल्या रे हिंदूंनो. कोणासाठी? ह्या आया बहिणींच्या कपाळावर कुंकू टिकवण्यासाठी. 40 रात्र सहन केल्या माझ्या राजानं. 40 रात्राचं दुःख सहन केलं माझ्या राजानं. अरे माणसाला थोडस कापलं तर ते दुःख सहन होत नाही माणसाला. तुकडे तुकडे केले रे माझ्या राजाचे. तुकडे तुकडे केले. चाळायला सुद्धा या हिंदूंचा राजा सापडला नाही. म्हणून माझं सांगणे हिंदू धर्मातल्या माझ्या लेकरांना, या तरुण मुलांना, दादांनो, आपल्या धर्माचा ना आपल्याला अभिमान पाहिजे दादांनो. आपल्या धर्माचा ना आपल्याला स्वाभिमान पाहिजे दादांनो. सांगणे इथं बसलेल्या माझ्या ताईंना, ताईंनो, आपल्या धर्माचा आदर बाळगा ग. आपल्या धर्माचा स्वाभिमान बाळगा. कारण ताईंनो, ज्या दिवशी तुम्ही आमचा धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करताल ना ग बाईंनो, त्या दिवशी तुमचे तुकडे तुकडे करून आम्हाला कोणत्या फ्रीज मध्ये सापडतील, कोणत्या पेटीमध्ये सापडतील, कोणत्या कपाटामध्ये सापडतील हे आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. एक लक्षात ठेव, या हिंदूच्या कपाळावरती तिलक पाहिजे. कारण या तिलकासाठी गेला माझा शंभू राजा. म्हणून आपल्या धर्माचा अभिमान, स्वाभिमान बाळगा. खरेदी करत असताना सुद्धा विचार करा. आपली माणसं त्यांना मोठी करतात. शेवटचं सांगणे बाबांनो, देव देश धर्माची सेवा करा. झाली कीर्तन रूपी सेवा. आज या ठिकाणी सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन ज्यांनी केलं, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त हे आजचं कीर्तन. खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो तुमच्या गावाचा. मला असं वाटतं हे पहिलंच वर्ष, पण तुम्ही हे पहिलं वर्ष आज या छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तरुण मित्रमंडळानं हे नाम कीर्तन सुरू केलं, याचा मला अभिमान वाटतो. म्हणून या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं दादांनो, अशीच तुमच्या हातानं देव देश धर्माची सेवा घडो. अशीच जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तुमच्याकडनं मध्ये शंभूरायाची जन्म उत्सव साजरा झाला पाहिजे, अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करते. सुंदर अशी साथसंगत लावली, कोणाचाही नामोल्लेख न घेता सर्वांना सर्वांसाठी जोरदार टाळी वाजवा. गोड अशी ऑपरेटिंग केली सिस्टमचे सर्वा दादा. गोड सिस्टीम लावली, कारण कीर्तनकार 50% चालत असतो, 50% माय सिस्टम काम करत असते. आणि खूप गोड ऑपरेटिंग ज्यांनी केली सिस्टमचे सर्व दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. दादांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच तुम्हा श्रोते माई बाबा चरणाश्री तमस्तक, माझ्या आई वडिलांच्या चरणाश्री तमस्तक, सासू सासऱ्यांच्या चरणाश्री तमस्तक. आणि सेवेला
पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गुरे वेडे वाकुडे राजमा पराध महाराज तुम्ही नाही उच्चारीला अधिकार म्या राजमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी राजा महाराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम